यापूर्वी तर आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे, कुर्निसात घालू दे. महाराष्ट्र हे बघतोय की आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागासाठी, जिंकण्यासाठी, मदतीसाठी देशभर सरपटतोय. आणि आमच्याबरोबर ज्या वेळेला होते त्यावेळेला महाराष्ट्राचा मान आणि स्वाभिमान, ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वस्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धवजींनी आज दाखवलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये जितेंद्र आव्हाड असे म्हणले की वर्षानुवर्षे अजित पवारांनी पक्षामध्ये फक्त दादागिरी केली, फक्त दम देण्याचं काम केलं. या व्यतिरिक्त काय केलं नाही. मला सगळ्यात पहिलं त्यांच्या मुलाखत कोणी घेतली हे बघायचं आहे. कारण ते मुलाखत देण्यासारखे आहेत असं वाटलंय, त्याचा मला सत्कार करायचा है. सर, हिंदी में जान लेना चाहते हैं, आपका लोकसभा जो सीट है मुंबई की, उसको लेकर मीटिंग चल रही है. महाराष्ट्र में भी विधानसभा लोकसभा चुनाव को लेकर तैयारियां बीजेपी की तरफ से कंटिन्यू हो रही है. मीटिंग्स का दौर जारी है, क्या कहना चाहते हैं? भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय कार्यक्रम है. वहाँ पर 3 या 4 लोकसभा का एक क्लस्टर बना है. उस पर हमारा राष्ट्रीय नेतृत्व स्वयं आके उसकी बैठकें लेकर प्रवास करने वाला है. माननीय नड्डा जी, माननीय अमित शाह जी, माननीय राजनाथ सिंह जी और अन्य नेता ये हर क्लस्टर में जाने वाले. उसके पहले महाराष्ट्र में हर एक लोकसभा के 2 हिस्से करके 3-3 विधानसभाओं की एक बैठक, लोकसभा चुनाव की तैयारी, मजबूतीकरण बहुत ही स्थानिक स्तर पर करने के लिए हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी और मैं मुंबई में 6 के 6 लोकसभा का प्रवास आज से शुरू किया है.